दबंगवाले होते सगळे. जावेद नावाचा मित्र आहे, पण तो आज पत्रकार आहे, आता आहे का. तर तो मला भेटला इकडे, मला रे काय रे ती भाषा, काय रे रांड्याच्या नेता व्हायला आलायस हे तर तू. हा, ती जी भाषा होती, काय रे रांड्याच्या तू काय नेता व्हायला आलायस इथं, गपगुमान घरी जायचं, काही असली निवडणूक यायचं नाही परत कॉलेजला. मी घाबरलो, म्हणलं आपण आलोय पुण्यावरनं, इथं कुठं नादाला लागतंय कुणाच्या. आणि ते काय झालं नंतर तालमीत असल्यामुळे मग काही मित्र परिवार तिथले, मग त्यावेळेस भैया माडिक म्हणून ते आत्ताचे जे काही खासदार होते त्यांचे मोठे भाऊ होते त्यावेळेला. मग मी त्यांना म्हणलं भैया असा असा प्रकार झाला आहे. मी लहान होतो तालमीत, 12वीला होतो आणि ते मोठे पाहिलं. म्हणजे जरा तुम्ही आलात तर माझं काम सोपं होईल, सगळ्यांची इच्छा आहे आमची. मग दुसऱ्या दिवशी भैया माडिक कॉमर्स कॉलेजला आले बिंदू चौकात. आणि भैया माडिक माझ्याबरोबर गाडीतनं मी त्यांच्यावर उतरल्यानंतर मला कोणी विचारायला झालं नाही परत. मी निवडून आलो बिनविरोध. त्यामुळे ते राजकारणाची बाराखडी कोल्हापुरातनं सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही. त्यावेळेला असं पण ऐकण्यात येतं की तालमीमध्ये सगळ्यात जास्त शिक्षा जर कोणाला झाली असेल तर ती मुरलीधर मोहोळांना. काय आहेत किस्से त्याचे? एक म्हणजे एक तर ज्या ज्या वेळेला तालीम बुडवली असेल ती फक्त क्रिकेट मॅच असल्यामुळेच बुडवली होती. आमच्या लक्ष्मण वडारांकडे मी काही दिवस प्रॅक्टिसला होतो, उत्तमराव पाटील सरांकडे पण मी खूप प्रॅक्टिस 2 वर्ष केली. तिथे राज्यातली पहिल्यांदा आधुनिक पद्धतीनं जर कुस्तीचं प्रशिक्षण कुठं होतं ते कसबा बावड्याला होतं. शासनाचं कुस्ती केंद्र झालं होतं. त्यामुळे उत्तमराव पाटील सरांनी त्या काळामध्ये खूप वेगळ्या पद्धतीचा सराव, जो नेहमीचा सराव जो आहे, दंड, बैठका, सपाट्या, आमचा जो काही प्रकार होता त्याच्यासोबतच मग वेगवेगळे आधुनिक प्रकारचे व्यायाम जे सुरू झाले ते बावड्याला सुरू झाले महाराष्ट्रात त्यावेळेला. आणि मग मी तिथे काही राहिलो, इथे राहिलो. पण ज्या ज्या वेळेला असे काही प्रसंग यायचे, छोटी होतं मलाच नाही, बरेच जणांना व्हायचं असं. एक दिवस तर सिनेमाला गेलो आणि बावड्याला, आणि माझे 2 सहकारी, आम्ही रात्रीच्या उशिरानं आम्हाला रिक्षाच नाही मिळाली कोल्हापुरातून बावड्याला यायला. थोडं कोल्हापूर आणि बावडा बाहेर आहे, बावड्यातून यायला रिक्षाच नाही मिळाली. त्यामुळे आम्ही वेळेच्या पेक्षाही खूप उशीर आलो. रात्रभर आम्हाला बाहेर ठेवलं अंधारात. रात्रभर काही नाही, त्या बाहेर वरांडा होता, त्या वरांड्यात झोपलं. सकाळी उठून परत प्रॅक्टिसला निघालो, कारण आम्हाला शिक्षाच होती ती. नंतर एकदा माझे लक्ष्मण वडाचे डबल महाराष्ट्र केसरी पहिलवान होते, तेही माझे वस्ताद होते आणि त्यांच्याकडे मी खूप दिवस सराव केला. मी आलो नाही 2 दिवस म्हणून त्यांनी ठरवून मला शिक्षा केली. स्वतः बसले, सगळ्यांचा व्यायाम झाला, सगळे गेले, ते मांडी घालून बसले. म्हणले इथं आता तू, आमच्याकडे सपाटी नावाचा एक प्रकार असतो, उभं राहायचं, खाली जोर मारायचं, परत उभं राहायचं, तो सगळ्यात अवघड. ते म्हणले 1000 आता तू नॉनस्टॉप इथं करायचं. किती? 1000 मारायचे. आणि मी तोपर्यंत अजिबात उठणार नाही, शिक्षा होती. मी तर घाबरलो, पण सुरू झालं आणि हळूहळू 100, 150, 200 पर्यंत कसं कसं. नंतर आमचे वस्तादच बसले असे जरा मध्येच हे करायचे, त्यांना झोप यायची, मग तेवढा थांबायचो. हे परत आलं की परत चालू करायचं. सर करत शिक्षा खूप झाल्या, पण ते प्रेमाचं होतं. त्याच्यामागे एक आपुलकी होती की माझा शिष्य आहे, तो घडला पाहिजे, तो चांगला झाला पाहिजे, त्यांनी सराव नाही टाळला पाहिजे, त्यांनी खाडा नाही केला पाहिजे, ही त्याच्यामागची भावना होती. शिक्षा खूप झाल्या. शिक्षेतनं मी असं ते सकारात्मकच घेतले कायम. पुण्यातली सगळ्यात मोठी समस्या कोणती वाटते? कारण सध्या बातम्या ज्या येतात त्या पुण्याबद्दल सगळ्या निगेटिव्हच येतात. मग रॅश ड्रायव्हिंग असेल, ललित पाटील असेल, परवा पुण्यात साचलेलं पाणी असेल, म्हणजे लाईफस्टाईलशी संबंधितही आहेत, इन्फ्रास्ट्रक्चरलही आहेत, सगळं आहेत. खूप विषय, मी नाही म्हणत नाही. शहराचा भौगोलिक विस्तार इतका वाढला की मुंबईपेक्षा सुद्धा आम्ही मोठे झालो. आता 518 स्क्वेअर किलोमीटर एवढं आत्ता पुण्याचं महानगरपालिकेचं क्षेत्र झालं. आणि मला असं वाटतं की त्यामुळे स्वाभाविक खूप या सगळ्या सुविधांवरती ताण निर्माण झाला. मी तुम्हाला सांगतो, आत्ता परवाचा पाऊस झाला, मी त्याचं हे नाही करत आहे, काही पळवाट नाही काढत आहे मी त्याची. जून महिन्यामध्ये सरासरी पुण्यामध्ये जवळपास 150 ते साधारणतः 150 ते 175 मिलीमीटर पाऊस पडतो महिन्याचा. त्या दिवशी जो पाऊस झाला तो 2 तासात जवळपास 120 मिलीमीटर पाऊस झाला. मान्य आहे, पण याचाच विचार आम्ही पुढे केला पाहिजे, असं हे कारण नाही देत आपण. पण कमी वेळात जास्त पाऊस झाल्यामुळे स्वाभाविकपणे या सगळ्या यंत्रणा, ह्या सगळ्या व्यवस्था, आपत्ती व्यवस्थापन असेल किंवा किंबहुना हे सगळं पाणी वाहून नेण्याची जी काही यंत्रणा आहे, स्ट्रॉंग वॉटर लाईन्स असतील किंवा तर हे पुढच्या काळात हाच विचार करून आम्हाला त्याच्यावरती आता काम केलं पाहिजे. त्या प्रकारचं नियोजन आम्ही केलं आहे, त्या प्रकारचं नवीन कामाची रचना केली आहे. पैसेसुद्धा आम्ही त्याच्यासाठी केंद्र सरकारचे, महापालिकेचे असं एकत्रित प्रोजेक्ट आम्ही आता तो काम सुरू होईल. आता तुम्हाला थोडा गणेशोत्सवाकडे घेऊन येते, कारण का तुमचं खूप जवळचं नातं आहे त्या सगळ्याशी. एकतर गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता असणं हे तुमच्यासाठी राजकीय दृष्ट्या प्रवास करताना किती फायद्याचं ठरलं? म्हणजे मगाशी काही रेफरन्सेस तर आले, आणि दुसरी गोष्ट म्हणजे पंडालमधले काही किस्से ऐकायला नक्की आवडतील. नाही, एक आहे की